श्री स्वामी समर्थ। आज आपण जाणून घेणार आहोत की नवनाथ पारायण करण्याचं महत्त्व काय आहे। म्हणजे आपण नवनाथ पारायण करतो, पण ते का करतो, त्याचं महत्त्व काय आहे ते आज आपण जाणून घेऊया। नवनाथ ग्रंथामध्ये 1 ते 40 अध्याय आहेत, तर ते आपण जाणून घेऊया। अध्याय 1 वाचल्याने संबंध बाधा जी आहे ती नाहीशी होऊ शकते। अध्याय 2 वाचल्याने धनप्राप्ती होऊन आपलं कर्म जे आहे ते सफल होतं। अध्याय 3 वाचल्याने शत्रूचा नाश, विद्येची प्राप्ती आणि घरात मारुतीचे वास्तव्य राहतं। अध्याय 4 वाचल्याने कपटाची बंधने, म्हणजे जे कपट करून जी बंधनं केलेली असतात ते सुटतात, शत्रूचा पराभव होतो आणि राजदरबारी मान मिळतो। अध्याय 5 वाचल्याने घरात भूतबाधा असेल तर ती थांबते आणि पुन्हा होत नाही। अध्याय 6 वाचल्याने शत्रूचं हृदय पालटतं आणि त्याच्या मनातील कपट जाऊन तो आपला मित्र होतो, म्हणजे शत्रू आपला मित्र होतो। अध्याय 7 वाचल्याने 84 लाख योनीमध्ये जन्म येत नाही आणि व्यथा आणि चिंता संपेल। अध्याय 8 वाचल्याने एखादा मित्र जो आपला आहे तो दूरदेशी गेलेला असेल तर तो परत येतो आणि काळजी पण संपेल। अध्याय 9 वाचल्याने 14 विद्या आणि 64 कला प्राप्त होतात। अध्याय 10 वाचल्याने स्त्री दोष नाहीसे होतात आणि मन सात्विक होतं आणि मुलं जे आहेत ते जगतात। अध्याय 11 वाचल्याने अग्निपीडा दूर होते, गृहदोष संपतात आणि संततीची प्राप्ती होते। अध्याय 12 वाचल्याने देवतांचा क्षोभ संपतो आणि देवता आपल्याला अनुग्रह करतील, म्हणजेच थोडक्यात देव आपल्यावर प्रसन्न होतील। अध्याय 13 वाचल्याने स्त्री हत्येचा दोष, जर एखाद्यावर स्त्री हत्येचा दोष असेल तर तो संपतो आणि आपल्या पूर्वजांचा उद्धार होतो। म्हणजे अध्याय 13वा हा खूप महत्त्वाचा आहे। अध्याय 14वा, आता अध्याय 14वा वाचल्याने काय होतं, कारागृहातून सुटका होते आणि निर्दोषपणे लोकात राहता येईल। म्हणजे एखादा जर कारागृहामध्ये असेल आणि त्याने अध्याय 14वा जर त्याने वाचला तर त्याची कारागृहातून सुटका होते आणि त्याला निर्दोषपणे लोकांमध्ये राहता येईल। अध्याय 15वा वाचल्याने घरातील भांडणं थांबतात आणि सुखशांती लाभते। अध्याय 16 वाचल्याने वाईट स्वप्नांचा नाश होतो। अध्याय 17 वाचल्याने योगसिद्धी लाभते आणि सन्मार्गाची प्राप्ती होते। म्हणजेच आपल्याला एखादी सिद्धी जे आपण साधना वगैरे करू त्याची आपल्याला योगसिद्धी लाभते। अध्याय 18 वाचल्याने ब्रह्महत्येचा दोष संपतो आणि कुंभीपाक नरकातून पितरांचा उद्धार होतो। अध्याय 19 वाचल्याने परमानंददायी मोक्ष मार्ग खुला होतो, म्हणजे आपल्याला मोक्ष मिळतो। अध्याय 20 वाचल्याने मन ताब्यात येतं आणि प्रपंच आपला सुखी होतो। अध्याय 21 वाचल्याने गोहत्येचे पातक संपतं आणि तपोलोकामध्ये प्रवेश होतो। अध्याय 22 वाचल्याने ज्ञान संपन्न मुलगा होतो आणि तो विद्वानांना मान्य होतो। अध्याय 23 वाचल्याने घरातील सुवर्ण टिकून राहतं। अध्याय 24 वाचल्याने बालहत्या दोष संपतात आणि मुलं सुखी होतात। अध्याय 25 वाचल्याने शाप लागत नाही आणि मनुष्य जन्म मिळून सुंदर स्त्री आणि पुत्र लाभतो। आता आपण अध्याय 25 पर्यंत बघितले, आता पुढे आपण बघूया। अध्याय 26 वाचल्याने गोहत्येचा दोष संपतो आणि मुले शत्रुतुल्य होत नाहीत। अध्याय 27 वाचल्याने आपली एखादी वस्तू हरवली असेल तर ती हरवलेली वस्तू मिळते आणि गेलेला अधिकार सुद्धा आपल्याला परत मिळतो। अध्याय 28 वाचल्याने गुणवान स्त्रीशी लग्न होतं आणि ती अखंड सेवा करते। अध्याय 29 वाचल्याने क्षयरोग बरा होतो आणि त्रिविध ताप आपला संपतो। अध्याय 30 वाचल्याने चोरांची दृष्टी नाहीशी होते। अध्याय 31 वाचल्याने शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग जे होतात ते आपल्यावर होणार नाहीत। अध्याय 32 वाचल्याने गंडांतरे संपतात आणि आपलं आयुष्य वाढतं। अध्याय 33 वाचल्याने धनुर्वात होत नाही आणि झाला असेल तर तो बरा होतो। अध्याय 34 वाचल्याने
सर्व कर्मसिद्धी होऊन जीवन यशस्वी होतं. अध्याय 35 वाचल्याने महासिद्धी प्राप्त होते आणि 42 पिढ्यांचा उद्धार होतो. अध्याय 36 वाचल्याने साप विंचू यांचं विष उतरून मनुष्य बरा होतो. अध्याय 37 वाचल्याने दुश्शीलपणा संपतो आणि आपल्याला विद्या प्राप्त होते. अध्याय 38 वाचल्याने हिवताप, ज्वर आणि इतर जे ताप आहेत ते बरे होतात. अध्याय 39 वाचल्याने युद्धामध्ये विजय प्राप्त होतो. आणि अध्याय 40 वाचल्याने कामधेनूप्रमाणे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि संपूर्ण नवनाथ वाचनाचे पुण्य वाढतं. माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ. गुरुमाऊली चरणार्पणमस्तु.